पाठ 6वा मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये विषय नागरिकशास्त्र इयत्ता 7वी स्वाध्याय प्रश्न 1 पुढील विधाने वाचा व होय नाही असे उत्तर लिहा 1 वर्तमानपत्रात दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीत महिला पुरुष या सर्वांसाठी जागा असतात होय 2 एकाच कारखान्यात एकच काम करणाऱ्या स्त्री पुरुषाला वेगवेगळे वेतन मिळते नाही 3 शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात होय 4 राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या वास्तू स्मारके यांचे संरक्षण करावे होय प्रश्न 2 शासनावर कोणते निर्बंध असतात याचा पुढील चौकटीत तक्ता तयार करा उत्तर शासनावर पुढील निबंध असतात 1 शासनाने नागरिकांमध्ये जात धर्म लिंग वंश भाषा यांवर आधारित भेदभाव करू नये 2 कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये 3 कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये 4 शासनाने धार्मिक कर लादू नये प्रश्न 3 पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा 1 मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय उत्तर लोककल्याणासाठी शासनाने कोणत्या उपाययोजना कराव्यात याचे मार्गदर्शन संविधानातील ज्या सूचनांमुळे वा तत्वांमुळे होते त्या सूचनांना वा तत्वांना राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे असे म्हणतात 2 स्वच्छ भारत अभियान केव्हा यशस्वी होऊ शकेल उत्तर सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवयी लोकांनी बदलल्या तरच स्वच्छ भारत अभियान यशस्वी होऊ शकते 3 संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश का करण्यात आला आहे उत्तर नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे प्रश्न 4 पुढील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा अयोग्य विधाने दुरुस्त करा 1 राष्ट्रध्वज जमिनीवर पडू देऊ नये हे विधान योग्य आहे कारण राष्ट्रध्वजाचा आदर राखणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे हे कर्तव्य पाळले नाही तर शिक्षाही होते 2 राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहावे हे विधान योग्य आहे कारण 1 राष्ट्रगीताचा आदर करावा हे आपले मूलभूत कर्तव्य आहे 2 राष्ट्रगीताचा अवमान केल्यास शिक्षा होते 3 आपल्या ऐतिहासिक वास्तूंवर आपले नाव लिहावे कोरावे हे विधान अयोग्य आहे कारण 1 ऐतिहासिक वास्तू या आपल्या संस्कृतीचा वारसा आहेत आणि अशा ऐतिहासिक वारशाचे जतन करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे 2 या वास्तूंची नासधूस वा झीज होऊन देण्यासाठी व त्यांचे सौंदर्य जपण्यासाठी आपण अशा वास्तूंवर आपले नाव लिहू वा कोरू नये असे केल्यास शिक्षाही होते 4 सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी द्यावे हे विधान अयोग्य आहे कारण 1 समान कामासाठी स्त्री पुरुषांना समान वेतन मिळावे हे मार्गदर्शक तत्व आहे 2 स्त्री पुरुष समानता हे तत्व आपण मान्य केले आहे 3 ते अमान्य करणे म्हणजे पुरुषश्रेष्ठत्वाला मान्यता दिल्यासारखे होईल म्हणून स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन दिले पाहिजे 5 सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवावी हे विधान योग्य आहे कारण 1 पर्यावरणाचे जतन व रक्षण करणे हे आपले मूलभूत कर्तव्य आहे 2 सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करावा या तत्वाचा मार्गदर्शक तत्वात समावेश आहेच 3 आपण आपल्या अस्वच्छतेच्या सवयी बदलून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवलीच पाहिजे प्रश्न 5 लिहिते होऊ या थोडक्यात उत्तरे लिहा 1 संविधानातील काही मार्गदर्शक तत्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत ती कोणती उत्तर संविधानात नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी काही प्रमुख मार्गदर्शक तत्वे पुढील प्रमाणे 1 शासनाने स्त्री व पुरुष असा भेद न करता सर्वांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून द्यावे 2 स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे 3 वृद्धापकाळ अपंगत्व बेकारी यांपासून नागरिकांना संरक्षण देऊन त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात 4 पर्यावरणाचे रक्षण करावे 2 भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद का केली असेल उत्तर 1 संविधानाने सर्व भारतीय नागरिकांचा दर्जा समान मानलेला आहे 2 शासन नागरिकांमध्ये जात धर्म वंश भाषा लिंग यांवर आधारित भेदभाव करू शकत नाही 3 तरीही संविधानाने अल्पसंख्य लोकसमूहाला
आदिवासींना व दुर्बल घटकांना विशेष अधिकार दिलेले आहेत. 4. नागरिकांमध्ये अधिकारांबाबत भेदभाव होऊ नये अशी परिस्थिती निर्माण व्हावी. 5. यासाठी समान नागरी कायद्याची तरतूद मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेली आहे. 3. मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे का म्हटले जाते? उत्तर: 1. मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्वांमुळे लोकशाही मूल्ये रुजण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते. 2. मूलभूत हक्कांना कायद्याचे संरक्षण असते, मार्गदर्शक तत्वांना ते नसते, परंतु जनता शासनावर दबाव आणून ही तत्वे राबवण्याचा आग्रह धरू शकते. 3. मार्गदर्शक तत्वे ही सुद्धा नागरिकांचे हक्कच आहेत, परंतु त्यांना संविधानाने कायद्याची हमी दिलेली नाही. म्हणून मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले जाते. प्रश्न 6. का ते लिहा. 1. ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके यांचे संरक्षण करावे. उत्तर: 1. ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके हा देशाचा ऐतिहासिक वारसा आणि आपल्या संस्कृतीचे वैभव आहे. 2. संविधानाने अशा वास्तूंचे जतन करावे असे मार्गदर्शक तत्वातही नमूद केलेले आहे. 3. या तत्वाच्या आधारे वास्तुसंरक्षण कायदाही संसदेने संमत केला आहे. म्हणून आपण ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करावे, ते आपले कर्तव्यही आहे. 2. वृद्धांसाठी पेन्शन, निवृत्ती वेतन योजना राबवली जाते. उत्तर: 1. वृद्धांनी आपल्या उमेदीच्या काळात देशाच्या विकासात आपले योगदान दिलेले असते, म्हणून वृद्धापकाळात शासनाने त्यांचा सांभाळ केला पाहिजे. 2. या भावनेनेच आपल्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांत वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे ही बाब नमूद केलेली आहे. 3. वृद्धापकाळात उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांच्यासाठी शासनाकडून निवृत्ती वेतन योजना राबवली जाते. 3. 6 ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. उत्तर: 1. 6 ते 14 या वयोगटातील मुलामुलींनी शाळेत जाऊन शिक्षण घेतले पाहिजे, परंतु दारिद्र्यामुळे अनेक मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत. 2. पालक त्यांना कामावर पाठवतात, यामुळे निरक्षरता वाढते. 3. या वयोगटातील बालकांचा शिक्षणाचा अधिकार कायद्याने मान्य करून पालकांचे ते मूलभूत कर्तव्यही ठरवले आहे. म्हणून शासनाने 6 ते 14 या वयोगटातील बालकांसाठी सक्तीच्या व मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.